यानंतर आता पुढचं एक्सप्लेनर, दूध मांगो खीर देंगे, काश्मीर मांगो चीर देंगे. हे आपण वर्षानुवर्ष म्हणतोय, आपल्या शत्रूला सुनावतोय. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पीओकेच्या मुद्द्यावरून तर पाकिस्तानला चांगलाच दम भरलाय. मात्र पीओके ताब्यात घेणं भारताला कितपत शक्य आहे, याच संदर्भातलं आजचं हे एक्सप्लेनर. सुरुवात करूया पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलेल्या एका इशाऱ्यानं. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते. और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता. मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दोन सरळ आणि स्पष्ट इशारे दिलेत. एक म्हणजे पाकिस्तानशी बातचीत झाली तर ती दहशतवादाच्या मुद्द्यावरच होईल, आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानशी बातचीत झाली तर पीओकेच्या मुद्द्यावरच होईल. विशेष म्हणजे मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधताना मैं विश्व समुदाय को कहता हूं असं म्हणत सगळ्या जगालाही ठणकावून सांगितलं, भारत दहशतवादाचा मुद्दा सोडणार नाही आणि पीओकेचा तर मुळीच सोडणार नाही. हे पाकव्याप्त काश्मीर काय आहे पाहूया एकदा. पाकव्याप्त काश्मीर 13,000 चौरस किलोमीटरवर पसरलंय. या पीओकेची लोकसंख्या जवळपास 30 लाख एवढी आहे. शेती हा पीओके मधला एक मुख्य व्यवसाय आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर अत्यंत निसर्ग संपन्न असं आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या काश्मीरचा हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्याचा एक दुर्दैवी इतिहासही आहे. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले. त्यावेळी प्रिन्सली स्टेट्स अर्थात संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानात जाण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला. त्यावेळी काश्मीरवर हरिसिंग यांचं राज्य होतं. काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा हरिसिंग यांचा आग्रह होता. मात्र काश्मीरमधल्या मुस्लिमांनी हरिसिंग यांच्या विरोधात आघाडी उघडली. प्रकरण हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर हरिसिंग यांनी भारताच्या लष्कराकडे मदत मागितली. भारतानंही हरिसिंग यांना लष्करी मदत दिली, मात्र एक अट घातली. जम्मू काश्मीर भारताचं राज्य आहे हे हरिसिंहांनी मान्य करावं. त्यानंतर काश्मीर भारतातलं राज्य आहे हे हरिसिंगांनी मान्यही केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि वेळ हातातून निघून गेली होती. हल्ला करणाऱ्यांनी काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतला होता. तेव्हापासून ते पाकव्याप्त काश्मीर झालं. तेव्हापासूनच पीओके हा वादाचा मुद्दा राहिला. पाकिस्तान पीओके मधून सातत्यानं दहशतवादी कारवाया करत राहतं. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानला आसमान दाखवलं आणि आता भारतानं काश्मीरच्या मुद्द्यावरही आक्रमक भूमिका घेतली आहे. पण खरंच भारताला पीओके ताब्यात घेणं शक्य आहे का? भारताच्या बाजूनं या संदर्भात कुठल्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया. गेली काही वर्ष पीओकेवर पाकिस्तानचा प्रभाव होता. मात्र गेल्या काही वर्षात पाकिस्तानचा पीओके मधला हस्तक्षेप वाढलाय. पीओके मध्ये पाकिस्तान विरोधातली निदर्शनंही वाढली आहेत. पाकिस्तानच्या अधिपत्याखाली राहायचं नाही असं पीओके मधले लोक म्हणू लागले. पीओके मध्ये एवढी अस्वस्थता का निर्माण झाली आहे, तर त्याचं कारण म्हणजे भारतानं काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवलं. त्यानंतर काश्मीरचा विकास झाला, काश्मीरमध्ये पर्यटन बहरलं, काश्मीरमध्ये पैसा खेळता राहिला आणि पर्यायानं काश्मीरी तरुणांचाच विकास झाला. काही वर्षांपूर्वी दगड भिरकावणारा काश्मीरी तरुण आता संपन्न झाला. या विरोधात पीओकेकडे मात्र पाकिस्तानचं लक्ष नाही. विकास सोयी सुविधांपासून पीओके कोसो दूर राहिलाय आणि म्हणूनच पीओके मधला तरुण नाराज आहे, अस्वस्थ आहे. पीओके मध्ये पाकिस्तान विरोधात होणारे हे उठाव भारताच्या पथ्यावर पडणार आहेत. पीओकेचा मुद्दा हा आता संयुक्त राष्ट्र संघात गेलाय. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर भारताचंच आहे हे भारताला पटवून द्यावं लागणार आहे. त्यामध्ये
भारताच्या कूटनीतीचा कस लागेल. पीओके मध्ये पाकिस्तान विरोधातच होणारी नारेबाजी ही त्या दृष्टीनं भारताच्या जमेची बाजू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पीओके हा भारताचाच भाग आहे हे पटवून देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे पाकिस्तानचं संविधान आणि पीओके. आता पाहूया पाकिस्तानच्या संविधानात पीओके बद्दल नेमकं काय म्हटलंय आणि पाकिस्तानची पीओके बद्दलची नेमकी भूमिका काय आहे. पाकिस्तानच्या संविधान कलम 1 मध्ये म्हटलंय, पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, पंजाब आणि सिंध प्रांत आहेत. पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 257 मध्ये पीओकेचा उल्लेख आहे. त्यात म्हटलंय, पीओके पाकिस्तानचा हिस्सा तेव्हाच असेल जेव्हा तिथले लोक आपल्या सोबत येतील. आणखी महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान सरकारनं 31 मे रोजी इस्लामाबाद कोर्टात पीओके ही परदेशी जमीन असल्याचं म्हटलंय. काश्मीरी कवी आणि पत्रकार अहमद फरहद शाह यांच्या अपहरण प्रकरणी सुनावणी सुरू होती. त्यावेळी पाकिस्तानी अटर्नी जनरल यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर ही परदेशी जमीन असल्याचं म्हटलं. आता भारताला पीओके ताब्यात घ्यायचं असेल तर पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीमधून पाकिस्तान दहशतवादी कारवायांचे कट आखतो हे पटवून द्यावं लागेल. पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधून रचला. मात्र आंतरराष्ट्रीय समुदाय किंवा आंतरराष्ट्रीय संघटना याबाबत पुराव्यांशिवाय विश्वास ठेवत नाही. पहलगामचे दहशतवादी जेव्हा सापडतील त्यांच्यावर कोर्टामध्ये ट्रायल सुरू होईल आणि त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधूनच कट रचल्याचं सिद्ध होईल, त्यावेळी पाकिस्तान पीओके मधून दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याचं भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर छाती ठोकपणे सांगू शकेल. दहशतवादाच्या मुद्द्यावर जगातल्या मोठ्या देशांचं भारताला समर्थन आहे. पीओके मधून दहशतवादी कारवाया घडतात यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पीओकेवर भारताच्या दाव्याला मजबूती मिळू शकते. पीओके ताब्यात घ्यायचं असेल तर आणखी एक मार्ग म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांशी बातचीत करून तोडगा काढणं. मात्र इतकी वर्ष काश्मीरच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊनही तोडगा निघू शकलेला नाही. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. आधी दहशतवादाबद्दल बोला, दहशतवाद थांबवा, मगच चर्चेच्या टेबलावर बसू अशी भारताची भूमिका आहे. त्यामुळे चर्चेतून काश्मीरवर तोडगा हे दिवा स्वप्नच आहे. पीओके ताब्यात घेण्याचा शेवटचा आणि निर्णायक पर्याय म्हणजे युद्ध. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा संरक्षण क्षेत्रातला सक्रिय असा देश आहे. भारताकडे 14,50,000 जवानांचं सुसज्ज लष्कर आहे. भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत. युद्ध हा शेवटचा आणि प्रचंड विनाश करणारा पर्याय असतो. मात्र पाकिस्तानला समजुतीची भाषा समजतच नसेल तर भारताकडे ही पर्याय उरणार नाही. भारतानं आतापर्यंत पीओके बद्दल अत्यंत संयमाची भूमिका घेतली आहे, पण मनात आणलं तर भारतीय लष्कराला एक इशारा पुरेसा आहे. पीओके ताब्यात घ्यायला भारताला वेळ लागणार नाही याचं ट्रेलर भारतानं ऑपरेशन सिंदूर मधून दाखवून दिलंच आहे. काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवणं मुश्किल ही नाही, नामुमकिन है असं लोक म्हणायचे. ये नया भारत है. या नव्या भारतानं काश्मीरमधून कधीच 370 हटवून दाखवलंय. आताही ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी पीओकेच्या मुद्द्याला हात घातलाय. तेव्हा समझने वालों को इशारा काफी है. यानंतर